टॅक्सीमध्ये कशी कोंबले ते बघा, एकाच लाईनीत 5 जण. फेराफेरी चालली आहे आणि अजून 2 तास झाले आम्ही लाईनीतच उभे. फेराफेरी बघा, ही कारणीभूत त्यासाठी जमले आहेत. घामाघूम दर्शन करून सगळेजण घामाघूम येतात, सगळेजण घामाघूम. ट्रेनला जाऊन आले असं वाटत आहे. आई पण आली आहे, मामी घाबरली आहे थोडक्यात. वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आज आम्ही सिद्धिविनायकला मंदिरात जातोय. तर आता सगळेजण निघाले. तर मामा, मी, दिदी, मामी, मम्मी आणि स्पेशली मम्मी माझी आली इकडे मुंबईला. तर आता आम्ही निघालोय. मामा आहे आता कायच बघा. आता दिदीला कसं वाटतंय? कसं वाटतं? मला चांगलं वाटतं. मी खूप वेळा गेली. मी पण खूप वेळा गेलो आहे. तर आता ही बघा माझी मम्मी पुढे आहे. मामीची शाही. मम्मी आणि मामी पुढे आहेत. मम्मी कसं वाटतंय तुला? कुठे निघाले? मला खूप छान वाटतं. सिद्धिविनायकला आम्ही चाललोय, दुसऱ्यांदा चाललोय. मामी आवाज द एक्सपिरियन्स. खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय. सगळी फॅमिली चाललोय आम्ही आता सिद्धिविनायकला, त्यामुळे खूप छान वाटतंय. तर काय जाता आम्ही सगळेजण निघाले. अर्धी जत्रा पुढे, अर्धी जत्रा मागे. बघू आता. आता पहिले स्टेशनला जायचं आहे घनसोलीच्या, व तिथनं ठाण्याला. तर असं आहे प्लॅन. बघू पुढं कसं काय होतंय. तुला मम्मी दादरमध्ये पोहोचलोय. खूप ऊन आहे, गरमी पण आहे. आपल्या आवाजात बोलायचा आता गाईज. तर आता आम्ही दादरला पोहोचलोय. तसं की जण आली ते बरोबर सुखरूप. समर्थ मामा तिकडेही. आई कसं वाटतंय तुला वय? हा काय इकडे बघ. फिरायला बरं वाटतंय. बरं वाटतंय का? कुठं पोचलीस? आता काय माहिती. काय माहिती. आई फक्त येण्याचं काम करते, आईला माहीत नाही कुठं. हे रिया मॅडम बघा घामेले आहेत खूप. हो, मामीने आघाडी धरली आहे. आणि समोर बघा आणि मामा. आणि दुसरी कुठे गेली? आणि ही बघा इकडे एक आहे. तर आता काय जातं आम्ही दादरमध्ये पोचलो. आता जस्ट आता इथून पुढे आम्हाला दिदी हे करते, गाडी आमची दिदी. पुढे बघा दिदी पटापटा चालते. मी आज पहिल्यांदाच बघते ते लाईन आहे, बट ती मोठ्या टॅक्सीसाठी आहे. आपण छोटी टॅक्सीवरून जाऊ शकतो, पण आपल्याला 2 लागतील टॅक्सी. मोठ्या टॅक्सीनं जायचं आहे का? सोबतच बघा इथं सगळेजण उभे येतं. की अख्खी मागं लाईन आहे. होऊन येतं. मोठी टॅक्सी नाही अजून आले. लाईन आहे. तर काय आता आम्ही टॅक्सीच्या लाईनमध्ये जातो उभं राहायला. तर बघा दिदी आणि मामा इथं. शुभ्रा तुमचं सांगा मनोगत काय आहे? तुम्हाला कसं काय वाटतं? आणि आर्या तुमचं काय मनोगत आहे? गरम होते खरंच खूप. आणि तर आता टॅक्सीनं जायचं आहे. या टॅक्सीनं आम्ही जाणार आहे डायरेक्ट कुठं? सिद्धिविनायकला. मम्मी आणि मामी आहेत पुढं ह्या गाडी. सगळे आज सिद्धिविनायकला. आता टॅक्सीमध्ये आहे. कुठं बसलेस आहे? कुठं बसलेस? टॅक्सीमध्ये कशी कोंबले ते बघा, एकाच लाईनीत 5 जण. दिदी दिसत नाही व्यवस्थित. आता आम्हाला 10 मिनिटं लागते. खूप गर्दी आहे आज. अरे तुम्ही शपथ सांगतो पहिला. काय जाता आम्ही सिद्धिविनायकला म्हणजे तिथं पोचलोय. पण गर्दी खूपच येते. गर्दीला जोरात आहे की काय माहिती, पण गर्दी खूप आहे. आता सगळेजण पळती ते. दिदी तुरु तुरु पळाले पुढं. ती बी काय इथे दिदी इथे. सगळेजण मागणं येते ते व्यवस्थित. चप्पल स्टँड इथं मुलींचं. मुलांचं असं बाहेरच आहे का? चप्पल स्टँड आहे बघा, चप्पल काढायचे. तर आता इथं जरा पेढा वगैरे घेण्याचं थांबले. काय होते त्याला? अरे यार आपण ते टाकतो ना, ते आलं पैसे नसते. मग दे पैसे आताचा.
आल्यावर द्यायचं नसतं दीदी म्हणते की ते त्यांना लागतं तर आल्यावर पैसे दिले तर चला तर काय बघा आता मामी नाही घेतलंय मामी काय म्हणते त्याला एकदम छान मस्त. काय यार काय म्हणते त्याला ते सांग ओटीचं साहित्य आता घेतलंय ओटीचं नाही काय काय म्हणते ते देवाची ओटीच की. देवाची ओटीचं आता तर काय आता आम्ही निघालो एकदम आता प्रॉपरमध्ये जातोय सगळं एकदम प्रॉपरमध्ये खूप गर्दी आहे तशी तर काय आता परत आम्ही लाईनीमध्ये लागलोय भाई कुणी येऊ नका एवढ्या झालं तरी म्हणले या ब्लॉकमध्ये पण कशी काय बोलली नाहीस येऊ नका आणि बिऊ नका गर्दी असं मी तीन काय नाही? वेळा आली, एवढी गर्दी नव्हती. ते म्हणले अजून तिथे तिला डायलॉग कसा नाही मारला तर काय बघा आता परत आम्ही एकदा लाईनीत लागलोय आई कसं वाटतंय गर्दीचं हा आत नाहीये हा? तिकडून म्हणून चला इथलं हा खूप छान वाटतंय खूप मस्त वाटतंय मम्मी गर्दी खूप आहे मागच्या वेळेस आलो तर लगेच दर्शन मिळालं आम्हाला खूप गर्दी दीदीची दाखव कोणती लाईन आहे ही तर गायच बघा आता ही लाईन म्हणजे असं 4 फेर मारायला लागणार आहेत आम्हाला आम्ही 3 लाईन चेंज केला काय 3 लाईन चेंज केला दीदी 3 वेळा येऊन दीदीनं गणली आहे दीदी खूप 3 नाही 5 वेळा आली आहे. 5-6 वेळा येऊन पण तिला माहित नाही कुठनं यायचं आणि कुठनं नाही यायचं आत्ता लास्ट टाइम मध्ये तेव्हा इथलाच लाईन लावते मी सांगते तुम्हाला पण मला वाटलं आज गर्दी आहे म्हणून सगळे गेट ओपन केले काय मॅडम फेराफेरी चालली आहे आणि अजून 2 तास झाले आम्ही लाईनीतच उभं आहे फेराफेरी बघा ही कारणीभूत त्यासाठी दीदी मॅडम तर गायचं बघा आता तायडी पण आले दर्शन तर काय आता आमचं मस्तपैकी दर्शन वगैरे झालं एकदम प्रॉपरमध्ये मम्मी दर्शन कसं झालं होय तायडे आली बघा तायडे आले तायडे आणि मम्मी आले मम्मी दर्शन कसं झालं हा VIP VIP एंट्री भेटली म्हणून आता आई कुठे गेली चला फोटो काय आता इथं बसली ते सगळेजण निवांत बाय गाईज सगळेजण दमले आहेत घामाघूम दर्शन करून सगळेजण घामाघूम येतात सगळेजण घामाघूम तर काय आम्ही महालक्ष्मी मंदिराला निघालोय आता दर्शन झालं सिद्धिविनायकचं शुभ्रा कसं झालं तुझं दर्शन चांगलं पण लय गर्दी होती. आणि आणि गरम एवढंच तर दर्शन एवढंच झालं महालक्ष्मी कसं दर्शन झालं तर व्यवस्थित रिया तुझं कसं दर्शन झालं मस्त मामा कुठे गेला मम्मी सारखंच चोळते त्या इकडे पावडर बिवडर परत इकडे तर काय जातं आम्ही महालक्ष्मीला जात आहे इथनं किती वेळ आहे किती वेळ आहे 10-15 मिनटं मम्मीला माहिती आहे पण मम्मीला तुम्ही माहीतच असाल तुम्ही ट्रेन बिन काय माहीत नसतं दीदीला आणि मम्मीला पुढं पाठवायचीच नाही नेमच्या आमच्या प्लॅनमध्ये ना गोळ करतात हे दोघी दीदी आणि मम्मी आणि आहे टॅक्सीत बसायचं दीदीला आणि मम्मीला काही माहीत नसतं फक्त पुढं जात तिथं पुढं नको तिथं दोघींना पण काही माहीत नसतं मला तिथं मग चर्चगेटनं कसं जाणार म्हणलं की डोका काय होतं दीदीचा पचका झाला आहे आणि दीदीचा परत पचका झाला आहे तिथंच थांबा कुठे न्यायच्या कामाचे नाही दीदी बघा चुकावलं आता पण चुकावलं आता पण दीदीनं आता पण मस्तपैकी चुकावलं आहे मम्मी कुठे गेली आपण एका मोठ्यात बसूया येताना पण हे बघ मम्मी पण एक फेरा मारून आली आहे तिकडनं तर काय जातं दीदीला खूपच ऊन लागत आहे प्रमाणाच्या बाहेर
प्रमाणाच्या बाहेर दीदीला ऊन लागत आहे. कसं काय मामी तुझं दर्शन वगैरे? कसं दर्शन झालं तुमचं? आर्या, शुभ्रा, रिया? ओळख असल्यामुळे पटकन दर्शन मिळालं. ओळख असल्यामुळे पटकन दर्शन मिळालं. मम्मी हा बोलतं VIP दर्शन. VIP दर्शन केलं आहे. आई बघा भर उन्हात उभी राहिली आहे, स्वतःच्या पोरग्याला शोधत आहे. आई चुकते मामा. आई मामाला शोधत आहे. सखोल प्रवास करून आई परत आली आहे सावलीच्या ठिकाणी. आणि दीदीला खूपच, दीदीचं बघा आता ब्लश तिचा ग्लो होत आहे. आर्याचा पण मेकअप चालला आहे तिकडं. शुभ्राचं बघा आहे तसं आहे, आपला आहे निवांत. आता महालक्ष्मीला आले आम्ही. एक नंबर होता का हा इथे? नव्हता गेट नंबर. तर काय आता आम्ही महालक्ष्मी मंदिराला आलोय. मम्मी कुठला आलोय? महालक्ष्मी मंदिर. हां, तर काय आता महालक्ष्मी मंदिरात येतं आलो. आता तिथं दर्शन करायचं, बघायचं घरी. बघा तिथं वाटण आहे. तर आता हे पेलं, छास पेलं आता, छास पेलं आता. तिथं मंदिर आहे. तर काय आता आम्ही महालक्ष्मी मंदिराच्या इथं पोहोचलोय का नाही? कसं वाटते तुला आजचा दिवस? आजचा दिवस मला सकाळपासून खूप छान गेलेला आहे. गर्दी आहे, ऊन आहे, पण छान वाटतं. फिरायला आलं तर छान वाटतं. बघा इथं आता हे महालक्ष्मी मंदिर आहे इथं पुढं. तर आता आम्हाला जायचं आहे. तर आमची अर्धी गँग पुढे, अर्धी गँग अजून मागच्या गाडीत आहे, ती अजून यायची इथं पुढं. आता आम्ही लाईनीत लागतो इथं. काय ऊन आहे बघा तिथे, आपली छायेच्या खाली आहे तिच्या. आता आमचं दर्शन झाले दोन्ही मंदिरात, एक प्रॉपर दर्शन झाले. रिया काय म्हणते? दीदीने ओढणी काढली. आणि मामे बघा, आणि इकडे सगळी मागणं येत आहेत हळूहळू व्यवस्थित. हल्लेडुले महात्मा फुले आहेत, सगळे दमले आहेत खूपच. दर्शन झालेलं आहे, खूप छान वाटलं. लग्नानंतर दुसरी टाइम आलेली आहे मी. 15 वर्षात. 17 वर्षात दुसऱ्यांदा जोडीने आम्ही आलेलो आहे. दर्शन झालंय. आम्हाला इथे नवीन पोरगी भेटलेली आहे. नवीन पोरगी भेटली. कोणाची? मार्गशीर्ष मध्ये येऊन बघ. काय आई दोन्ही मंदिराचं दर्शन झालं व्यवस्थित, तुला कसं वाटत आहे? मस्त वाटलं आणि पुन्हा असं वाटलं यावं म्हणून. परत यावं वाटलं तुला? आई खूप दमली आहे, तरी तुरु पुढे पळत होती. आई खूप दमली आहे तशी. समूह बघा खूपच. बटन कोण लावणार? आता सगळी परत घरी निघाले आहेत बारोबारीनं. सर्वजण घरी चाललेत व्यवस्थित, एकदम सुखरूप सगळे आले आहेत. आई हे बघ मंदिर इथे साईबाबाचं मंदिर आहे. चला चला गाईस. ते साईबाबाचं मंदिर आहे. चला गाईज आता गाईस आम्ही आता घरी चाललेलो आहे. आता आम्हाला बस पकडायची आहे तिथनं, मग दादर, एसी बस. मग दादरवरनं ट्रेन पकडायची. मग ठाणे. ही बघा ही ताईडी, ही वसई पकड. आयुष्यात कुठं पण जाल, पण या दिदीला कधी पुढे पाठवू नका. वाट चुकव योजना संघटनेची अध्यक्ष आहे. स्वतः तर कुठे जात नाही विचारायला. हो थांब. आता मामी म्हणते, मामाला विचार जरा कसं वाटत आहे. मामा तुला कसं वाटली तर दोन्ही मंदिरं? मामा पण मोठा छोटा मामा गतच आपलं नुसतंच हे करा. कसं वाटलं तुला दोन्ही मंदिरं? छान वाटलं. आपण मामा आपला थोडा कमी बोलणार आहे. मामी बघा तुरु बोलणारी. तुला कसं वाटलं? कसं वाटतं बाबा सांग. असू दे बाई, वाटू दे. तिकडे बघ, येता तिकडे. कसं वाटतं सांग.
दोन्ही मम्म्या मागं आहेत आणि दमल्या आहेत खूपच. आणि आई आता पिछडीव गेली आहे. पहिली आघाडी होती, आई आता पिछडीव आहे. आईचा आता पाय घाईला आले असतील. समर्थ आता इथं परत बघायला लागलाय खेळणं. आता तिथनं आम्हाला स्टेशनला जायचं आहे. आता इथून आम्हाला आता दादर स्टेशन जायचं आहे. आणि रिया मॅडमला आता लेस खायची इच्छा आले. घेऊ ना मॅडम घेऊ मम्मी. आमची कॅश मम्मी आहे. जर मॅडम तिथं. अच्छा ओम चक्क ओमने पैसे दिलेले आहेत. दीदीला मी पैसे दिले आहेत. हां घे 5. हाईट पोचायची. दीदीची हाईट पोचणार नाही म्हणून. हाईट पोचत नाही आता थडी काय करणार मग आपण. समजू शकता तुम्ही परिस्थिती. बघा आता कमेंटमध्ये सांगा तिची हाईट वाढवण्याचं काय असेल ते उपयोग. मम्मी तर सांगू शकत नाही. आता मम्मीचीच हाईट नाही आहे मला. मम्मी काय सांगू शकत नाही. मम्मीची स्वतःचीच हाईट नाही आहे. आता रिया मॅडमनं आणली आहेत लेस काय काय मॅटर नाही करत. त्यांना ताईच्यातला अर्ध मी खाणार आहे. आता पुढला आहे. मला माझं नाही देणार. A few moments later. काय आता आम्ही मिरर रोड स्टेशनला आलोय. जसं की त्यांना बघा आले ते. शुभ्रा परत जाऊ खाली. खाली जाऊ. जा भाऊ किती पोचतेस भाऊ खाली. तर आता बघा सगळेजण आले ते मागं दमले ते. तर काय आता देवाचं दर्शन झालं देवांचं. आता मस्तपैकी आता मिरर रोडला आले बाबांकडं. आता इथं मस्तपैकी जरा थांबायचं आणि निघायचं घरी आपापल्या. आता ही आली ते शुभ्रा मॅडम आणि आर्या मॅडम आले आहेत. आले आहेत दोघी. आणि रिया मॅडम पण आले आहेत. समज सरकार पण आले आहेत. मामा पण आला आहे. खाली वडकी त्याला आर्या. मम्मी पण आली आहे. मस्तपैकी आले आहेत. फॉरेनला जाऊन आलेत असं वाटत आहे. आई पण आली आहे. मामी घाबरली आहे. थोडक्यात मामी घाबरली आहे. आई चल मम्मी आता कुठे जायचं आहे. तर काय आता मी या रोडला आलो आहे. आणि इतकं थंड वाटत आहे ना या वातावरणात. काय नाही वातावरण जरा चेंज झालं आहे. क्लायमेट चेंज झालं आहे आणि वातावरण जरा थंड वाटत आहे. थंड वाटते का नाही इकडं. हां इकडं सी साईड जवळ आहे ना बीच काय दीदी म्हणजे आमची लिडर असते. पण इथून पुढं कधी तिला आम्ही ते पद देणार नाही. कारण का आज खूपच गोंधळ केला आहे तिने. खूपच कुठला बघा स्टेशनला बघा कलर एक नंबर दिसतोय. एक रंगीबेरंगी केला आहे. आणि सगळ्या लोडच्या गाड्या मागणे येत आहेत. आई तुला कसं वाटतंय. हा आईला सारखं चांगलं वाटत आहे. आणि मामीला खूपच छान वाटत आहे. मामीला आता सगळेजण आले. कोण आम्ही तिघं कोण. दीदीनं आता नवीन घातलाय. मामी बसली आता बाबांच्या इथं आले मस्तपैकी. मामी बसले. दीदीनं आता नवीन एक्सपेरिमेंट केलाय. समोर बघा दबडवाडा. आणि मम्मी आणि आता जरा स्वयंपाक करते ते काहीतरी. मम्मी इथं स्वयंपाक करते ते आता. स्वयंपाक चाललंय. इथं भांडी घासणं चाललंय जरा मम्मी इथे. आणि दीदीचा हा न्यू एक्सपेरिमेंट. चांगलं आहे ना. अंजलीने माझ्यासाठी घेतलंय. मी घेऊन जाते आता. मस्त बघा आता इथं रेस्ट करतो जरा. खूप दमलो आहे जरा लईच. जरा झोपायचं निवांत. A few moments later. तर आजचा दिवस समाप्त झाला आहे. ते कसं कसं वाटतंय सगळ्यांनी रिव्ह्यू द्या आपापलं. हां दिवस कसा गेलाय. दिवस आता आजचा खूप छान गेला. फिरायला होतं त्यामुळे खूप छान गेला दिवस. आई तुझा दिवस कसा गेला. एक नंबर. हा चला मामे
खूप छान गेला आजचा दिवस. सिद्धिविनायकचं दर्शन घेतलं, महालक्ष्मी, नंतर आम्ही बोरोडला गेलो, मीरा रोडला. खूप छान वाटलं. बरं शुभ्रा, तुझा आजचा कसा दिवस? छान होता. खूप छान. रिया तुझा? हा जिचा रोज जातो तसाच जातो. आता इथे जरा काम आहे तिचं म्हणून चाललंय. आर्याला बोलो, नाही तर मामाला. मामा तुझा दिवस कसा गेला आजचा? तुझा दिवस कसा गेला? छान. तुझा? छान गेला. नाद करते काय? वाडा तर काय आता आमचं मस्तपैकी झाले. आता जायचो आम्ही 10 नाही गणचोलीला जातोय. आता वाजले ते 10:30 रात्रीच्या. आता आम्हाला वाजतील 12:30. आता बघू, अजून ट्रेन आली नाही. ट्रेन इथनं येणार आहे. आता 10:30 वाजले तर. A few moments later. तर काय आता आम्ही पोचलोय. आता सध्या 12 वाजलेत आहे. शुभ्रा का नाही 12 वाजले आहेत. खूप लेट झाले. आता सध्या 12 वाजलेत आहे. सगळीजणं दमलीत आहे म्हणून गाड्या मागे येतात सगळ्यांच्या. सगळे मागे आहेत बघा. आम्ही 120च्या स्पीडे चालतो. आता 120च्या स्पीडनं आम्ही चाललोय पुढे पुढं. आमची 120ची स्पीड आहे. आता सध्या 12 वाजलेत आहे. आता घरी जायचं आणि निवांत झोपायचं. मागं गाड्या येत आहेत. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. तेच ना, टोन चेंज करू नका ना तुम्ही, मग ते वाटत नाही ते ब्लॉग सारखं. एकदम नॅचरल बोला ना. हां दीदी कसं नॅचरल काय नाही, आपल्या टोनमध्ये बोलायचं. हे असं नाकात बोलायचं नाही का नाही? बरोबर का नाही? खरी आहे ती चेहरा दाखवायचे. मग आम्ही पण खूप छान वाटते, खूप छान वाटते. आल्यापासून 4 वाक्य तेच बोलले. खूप छान वाटते, खूप छान वाटते.